स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, CTT संदर्भातील हा व्हिडिओ आहे आणि 50 दिवसात आपण कसा अभ्यास करणार आहात याकरिता ही स्ट्रॅटेजी आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण अजूनपर्यंत अभ्यास केलेला नसेल तर लाईट घेत असाल तर विद्यार्थी मित्रांनो आपण सरकारी नोकरीमध्ये कधीच लागणार नाही। तर जे विद्यार्थी फ्रेशर आहेत आणि जे विद्यार्थी गेल्या 3 ते 4 वर्षापासून CTT देत आहेत परंतु पेपर निघत नाही आहे, पेपर 1 पेपर 2 हे दोनपैकी कोणताही पेपर पास होऊ शकत नाही। SC ST OBC जे काही विद्यार्थी आहे म्हणजे SC ST PWD विद्यार्थी आहेत यांना 82 मार्क्स घेणं अपेक्षित आहे 150 पैकी, आणि जे काही ओपन जनरल विद्यार्थी आहेत या सर्वांना 90 मार्क्स घेणं अपेक्षित आहे। विद्यार्थी मित्रांनो, तर आपण CTT पास होऊ शकता। महत्त्वाचा मुद्दा असा आहे की येणारी जे काही भरती असणार आहे, येणारे जे काही जागा असणार आहे याकरिता ज्या जागा आहेत त्या जागांकरिता पात्र असणं आणि या पात्र असण्यासाठी आपल्याला CTT पेपर 1 म्हणजे 1ली ते 5वी करिता आणि नंतर 5वी ते 8वी करिता आपल्याला पेपर 2 CTT पेपर 2 पास असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो। परंतु आपण अजूनपर्यंतही आपण जे काही डिग्री केलेली आहे किंवा डिप्लोमा केलेला आहे या डिप्लोम्याचा खरंच आपल्याला उपयोग कसा होईल याकरिता येणाऱ्या ज्या काही भरती असणार आहे म्हणजे EMRESची भरती असो, महाराष्ट्र शासनाची भरती असो किंवा नवोदय विद्यालयाची भरती असो, विद्यार्थी मित्रांनो याकरिता आपण पात्र असणार आहात। पात्र कधी असणार? जेव्हा आपल्याकडे CTT पेपर 1 किंवा CTT पेपर 2 जर पास असाल तर आपण त्या शिक्षक बनण्यासाठी पात्र असणार आहात, फॉर्म भरण्यासाठी पात्र असणार आहात विद्यार्थी मित्रांनो। पण आपण DED किंवा BEd होऊन सुद्धा आपण अजूनपर्यंत CTT पेपर 1 व पेपर 2 पास नसाल तर आपल्याला नोकरी लागणार नाही, आपण शिक्षक बनवू शकत नाही। कारण आपलं शिक्षक बनण्यासाठी आपल्याला विद्यार्थी मित्रांनो CTT पेपर पास असणे गरजेचं आहे, तरच आपण शिक्षक बनू शकता। मग याकरिता ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता 50 दिवस जे काही राहिलेले आहे, म्हणजे आज जो व्हिडिओ बनवत आहे 50 दिवसपेक्षा तुम्ही लेट व्हिडिओ बघाल तर कमी दिवस होतील, पण हे जे काही 50 दिवस आहे विद्यार्थी मित्रांनो, हे 50 दिवस या 50 दिवसांमध्ये आपण कसा अभ्यास करायला पाहिजे, नेमकं काय वाचायला पाहिजे या संदर्भात हा व्हिडिओ बनवतो आहे। जेणेकरून 50 दिवसात जर आपण या पद्धतीने जर आपण अभ्यास केलात नक्कीच आपण पेपर 1 आणि पेपर 2 पास होऊ शकता विद्यार्थी मित्रांनो। याकरिता आपल्याला आतापर्यंत जो काही वेळ घालवलेला असेल आपण तो वेळ गेला तर जाऊ द्या, परंतु येणारे जे काही 50 दिवस आहे त्याकरिता आपण आपला शेड्यूल बनवा, स्वतःचा टाइम टेबल बनवा आणि या स्ट्रॅटेजीनुसार यानुसार आपण अभ्यास करा, या प्लॅनिंगनुसार आपण अभ्यास करा, जेणेकरून आपण CTT 1 आणि CTT 2 पेपर विद्यार्थी मित्रांनो काढू शकता। तर थोडक्यात आपण सांगतोय, आणि हा जो काही व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपण पहिल्यांदा बघत असाल माझा व्हिडिओ तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण शिक्षणासंदर्भातील कोणतीही जी माहिती आहे ती माहिती आम्ही या चॅनलद्वारे देत असतो, जेणेकरून विद्यार्थ्यांना, ग्रामीण भागातील विद्यार्थी असो शहरी भागातील विद्यार्थी असो, यांना कायमस्वरूपी शैक्षणिक जे काही मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन करण्याचं आमचं काम आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचावं याकरिता हा व्हिडिओ आहे, जो पूर्ण बघा व्हिडिओ। पेपर 1 संदर्भातील माहिती सांगतो आहे, म्हणजे 50 दिवसाची स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगतो आहे नेमकं काय करायला पाहिजे। पेपर 1 आणि पेपर 2 संदर्भात आपण कोणते सब्जेक्ट आहेत ते पाहून घेऊ। पेपर 1 मध्ये CDP असणार आहे जे 30 मार्काचे आहे, चाइल्ड डेव्हलपमेंट। नंतर EVS आहे जो 30 मार्काला आहे, आता 15 मार्क्स म्हणजे 15 मार्क्स असतात, जे शास्त्राच्या याच्यावर 15 मार्क्स आहे आणि 15 मार्क्स तुम्हाला सिलेबसच्या याच्यावरती आहे, म्हणजे 30 मार्काचं EVS। नंतर मॅथ आहे न्यूमरिकल 30 मार्क म्हणजे 15 मार्क्स आणि 15 मार्क्स शास्त्राच्या याच्यावरती म्हणजे शिक्षक अभियोग याच्यावरती की आपण नेमकं कसं करणार आहे, म्हणजे 30 मार्काचं। नंतर लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2, लँग्वेज 1मध्ये आपण कोणती भाषा घेऊ शकता, हिंदी असेल किंवा मग कोणती जी आपली मराठी भाषा असेल हे भाषा घेऊ शकता, ते 30 मार्क असणार आहे, आणि लँग्वेज 2मध्ये सुद्धा आपण कोणती भाषा घेऊ शकता जे 30 मार्काचे आहे विद्यार्थी मित्रांनो। असं टोटल आपल्याकडे म्हणजे पेपर 1ला 5 प्रश्न म्हणजे 5 सब्जेक्ट आणि 150 गुण म्हणजे 150 गुण असणार आहे, आणि 150 पैकी आपल्याला SC ST जे काही विद्यार्थी आहे PWD विद्यार्थी आहेत या सर्वांना 82 मार्क्स पासिंग मार्क्स आहे 150 पैकी, आणि जे काही जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना 90 मार्क्स पास होण्यासाठी आवश्यक आहे। यानंतर पेपर 2 मध्ये CDP असणार आहे 30 मार्काचं। नंतर दुसरा जो पेपर आहे म्हणजे तो लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2 30 मार्काचे पेपर आहेत, लँग्वेज 1 लँग्वेज 2, तर हे असे टोटल 3 विषय झालेत हे 90 मार्काचे। आणि जर तुमचं आर्ट कॉमर्स हे जर तुमचं 11वी 12वीला किंवा ग्रॅज्युएशनला असेल, कॉमर्स असेल, तर या विषयानुसार तुमचे जे काही
60 मार्काचं जे काही असणार आहे ते सोशल सायन्स आणि जे काही सायन्स आणि मॅथ असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। जर आपलं सायन्स असेल तर तुम्ही सायन्स आणि मॅथ घेऊ शकता आणि आर्टचे जे स्टुडंट असणार आहेत BA वगैरे वाले ते विद्यार्थी तुम्ही सोशल सायन्स विद्यार्थी म्हणजे घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो। आणि आपण फॉर्म तर भरलाच आहे, सर्वांना आपल्याला कोणते विषय आहेत आपल्याला सर्वांना माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो। तर अशा पद्धतीने हे 150 मार्काचा हा सुद्धा पेपर 2 असणार आहे आणि यामध्ये सुद्धा 82 मार्क्स SC ST PWD विद्यार्थ्यांना 82 मार्क्स पास होणं गरजेचं आहे आणि 90 मार्क्स जे आहे ते जनरल विद्यार्थ्यांना आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो। यानंतर जी काही 50 दिवसाची जे स्ट्रॅटेजी आहे हे तुम्हाला पाहायचं आहे आणि प्लॅनिंग कशी करायची आहे त्यानुसार आपल्याला अभ्यास करायचा विद्यार्थी मित्रांनो। तर महत्त्वाचा मुद्दा असा आहे की 50 दिवसाची प्लॅनिंग आपण कशी करणार आहे, तर स्ट्रॅटेजी पहा, प्लॅनिंग पहा। पहिली गोष्ट स्टार्टिंग आपल्याला 10 दिवसाची स्टार्टिंग पहा। 10 दिवस जर तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर पहिल्यांदा तुम्ही PYQ वाचायचा विद्यार्थी मित्रांनो। 10 दिवस आपल्याला PYQ वाचायचा आहे। PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहेत ते आपल्याला वाचायचे आहे। मग प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुम्ही कुठून काढायचे आहेत, तर विद्यार्थी मित्रांनो CTETची जी तुम्ही साईटवर जाल ctet.nic.in यावरती जर तुम्ही गेले तर तिथे खाली टॅब दिलेला आहे, त्या टॅबवरती प्रिव्हियस इयर क्वेश्चन असं दिलेलं आहे। त्यात तुम्ही 2021 पासून म्हणजे 2020 21 22 23 24 या वर्षांचे तुम्हाला पेपर काढायचे आहेत प्रिंटआउट आणि त्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो। हे 10 दिवस करायचे आहे आपल्याला। 10 दिवसात कोणतीही घाई न करता तुम्हाला या पद्धतीने अभ्यास करायचा आहे पहिले 10 दिवस। नंतर दुसरे नेक्स्ट 20 दिवस कसं करायचं आहे आपल्याला, 20 दिवसाचं पहा। 20 दिवस आपल्याला थेरी पाहायची आहे। मग थेरी कुठून पाहाल तुम्ही, कंटेन आहेत, मग ते कंटेन आणि टॉपिक हे कुठून पाहणार आहात, तर CBSEचे जर आपल्याकडे पुस्तकं असतील तर CBSEच्या पुस्तकामध्ये 5व्या वर्गापासून तर 8वी पर्यंतचे जे काही पुस्तकं आहेत याचे जे काही नोट्स तुम्हाला मार्केटमध्ये मिळत असेल विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही ते वाचू शकता। किंवा एखाद्या जर अरिहंत असो किंवा इतर जे काही बोर्ड म्हणजे बुक्स हे असेल ऑथर असेल किंवा एखाद्या प्रकाशनाची पुस्तकं असतील तर ते तुम्ही 5वी पासून तर 8वी पर्यंतचे तुम्ही पुस्तकं याबद्दल वाचू शकता। म्हणजे थेरी इथून तुम्ही अभ्यास करू शकता 20 दिवस। त्यानंतर तुम्ही समोरचे 20 दिवस जे आहे, पहिले 10 दिवस PYQ वाचायचं आहे, त्याच्यानंतर 20 दिवस आपल्याला थेरी वाचायची आहे आणि नंतर समोरचे जे 20 दिवस आहे विद्यार्थी मित्रांनो पुन्हा PYQ वाचायचं आहे आणि जे काही PYQ वाचणार आहात ते PYQ प्लस तुम्हाला मॉडेल क्वेश्चन पेपरचे जे काही मार्केटमध्ये जे काही बुक्स आहे त्याचा पण तुम्ही वापर करू शकता। जे मॉडेल पेपर आहे ते मॉडेल पेपर तुम्हाला सोडवून पाहायचे विद्यार्थी मित्रांनो। यानंतर यावर तुम्हाला सर्व तुमचा अभ्यास डिपेंड असणार आहे की तुम्ही पहिले PYQ आणि नंतर शेवटचे जे काही मॉडेल पेपर आहे यात तुम्हाला समजून येईल की खरंच माझा जो काही आहे 50 दिवसामध्ये हा अभ्यास झालेला आहे आणि अभ्यास होत आहे। नक्कीच मी 150 पैकी 82 मार्क्स घेऊ शकतो, 150 पैकी 90 मार्क्स घेऊ शकतो आणि मी पास होऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो। यानुसार तुम्हाला तुमची प्लॅनिंग करायची आहे आणि या प्लॅनिंगनुसारच विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नक्कीच पास होणार आहात। आणि याकरिता ही प्लॅनिंग जर आपण केली तर येणाऱ्या ज्या काळात आहेत येणाऱ्या काळामध्ये तुम्ही नक्कीच याचा अभ्यासानुसार तुम्ही CTET पेपर 1 आणि CTET पेपर 2 नक्कीच पास व्हाल अशी आशा व्यक्त करतो। आणि यानुसार जर तुम्ही कराल तर नक्कीच तुम्ही शासनाच्या नोकरीमध्ये शिक्षक म्हणून रुजू व्हाल ही एक अपेक्षा व्यक्त करतो। जे विद्यार्थी जॉब करत असतील 2000 मध्ये 3000 मध्ये प्लीज त्या जॉबला सोडून द्या आणि आपल्या लाईफ टाईम कशी आपल्याला नोकरी मिळेल याकडे लक्ष द्या। कोणतेही 5000 किंवा 10000ची नोकरी न करता तुम्ही स्वतःची लाईफ टाईम नोकरी कशी मिळेल 58 वर्षापर्यंत कसं नोकरी आपल्याला करता येईल याकरिता येणारा काळ हा आपला 40,000 जागा असणार आहेत। महाराष्ट्र शासनाच्या 20,000 जागा दुसऱ्या टप्प्याच्या आणि MRSच्या 10,000 जागा विद्यार्थी मित्रांनो आणि नवोदयच्या 10,000 अशा 40,000 जागा 2024 मध्ये असणार आहेत। आणि हा जो व्हिडिओ आहे हा प्रामाणिकपणे आम्ही स्वतः यावर काम करतो, याकरता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो। म्हणून हा व्हिडिओ आपल्या सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना DED होऊन BED होऊन घरी इकडे तिकडे बसण्यापेक्षा किंवा टाईमपास करण्यापेक्षा हा व्हिडिओ पाहायला असेल तर व्हिडिओ इतरांना शेअर करा। यूट्यूबला खूप सारे चॅनल्स आहेत, या चॅनलवरती मोफत चॅनल्स आहेत, याचा फायदा घ्या जेणेकरून तुम्ही नंतर एकामेकाला न हे करता मला या सर्व गोष्टी माहीत नव्हत्या, मी करू शकलो नाही, मला हे जमलं नाही हे म्हणून रडत बसण्यापेक्षा स्वतः अभ्यास करा, वेळ काढा, स्वतःचा प्लॅनिंग बनवा आणि डे नाईट अभ्यास करा। कारण 7 जुलैला ही एक्झाम आहे। 7 जुलैला एक्झाम असल्यामुळं खूप कमी दिवस आहेत। 50 दिवसाचं हे जे प्लॅनिंग मी तुम्हाला सांगितलं आहे या प्लॅनिंगनुसार अभ्यास करा विद्यार्थी मित्रांनो। नक्कीच तुम्ही
दोन्ही पेपर पास व्हाल अशी आशा व्यक्त करतो। हा जो माझा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। या व्यतिरिक्त CTTच्या व्यतिरिक्त येणारे जे काही एज्युकेशनचे ज्या काही गोष्टी आहेत ह्या आम्ही स्वतः इतरांना मार्गदर्शन करतो, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो। मार्गदर्शन घेऊन विद्यार्थ्यांकरिताचे जे काम आहे, जबाबदारी आम्ही स्वतः घेत असतो। म्हणून विद्यार्थ्यांना माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। धन्यवाद।